सगळ्या उमेदवारांच्या पॅनलमध्ये जाऊन वेगवेगळ्या जाहीर सभा झाल्या आज आणि सगळीकडे उदंड प्रतिसाद जो आहे लोकांचा विश्वास आहे मुळात शिवसेनेवरती आणि जे कामं शिवसेनेने गेल्या 10 वर्षांमध्ये अंबरनाथमध्ये केलेली आहेत त्याच्यावरती विश्वास आहे लोकांचा आणि आम्ही लोकांपुढे जे आहे फक्त आश्वासनं घेऊन नाही गेलो, जी कामं अंबरनाथमध्ये केली ती कामं घेऊन गेलो आणि पुढे आम्ही काय करणार आहोत हे अंबरनाथकरांना सांगतोय। फक्त ही निवडणूक गटर मीटर वॉटरपुरती मर्यादित न राहता लोकांना काय सुखसुविधा पाहिजे, लोकांना मेडिकल कॉलेज पाहिजे ते देण्याचं काम आम्ही केलं, लोकांना जे आता येणाऱ्या काळामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज पाहिजे ते आम्ही देऊ, लोकांना जे आहे पाण्याची व्यवस्था पाहिजे त्याच्यासाठी 258 कोटीचं पाणी योजनेचं काम ऑलरेडी सुरू आहे, लोकांना नाट्यगृह हवं होतं ते देण्याचं काम केलं, लोकांना चांगली प्रशासकीय इमारत पाहिजे होती अंबरनाथची ती झालेली आहे ऑलरेडी, चांगले रस्ते पाहिजे 95% पेक्षा जास्त रस्ते जे आहेत ते सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत, लोकांना स्टेडियम पाहिजे होतं त्याचं काम ऑलरेडी सुरू आहे। तर अशी अनेक कामं जी आहेत ती अंबरनाथमध्ये झालेली आहेत। येणाऱ्या काळामध्ये अंबरनाथमध्ये चांगलं नो कॅश काउंटर हॉस्पिटल देखील अंबरनाथमध्ये उभं राहील। पत्रकारांना सुद्धा आपण उभं केलेलं आहे, पत्रकारांना सुद्धा संधी दिलेली आहे। आज पत्रकारांचा प्रतिनिधी पण आम्ही निनाद करमरकरच्या माध्यमाने उभा केलेला आहे। मला सगळ्या पत्रकारांना देखील आवाहन करायचं आहे की जो पत्रकार आजपर्यंत शहराच्या समस्येवरती बोट ठेवत होता, समस्या उचलून धरत होता, आमच्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवत होता, ज्याला समस्यांची जाण आहे, आज तो येणाऱ्या काळामध्ये लोकप्रतिनिधी बनणार जात आहे। मी लोकांना देखील आवाहन करतो की अशा चांगल्या उमेदवाराला ज्या आपण निवडून द्या। पत्रकारांना देखील आवाहन करतो की आपण देखील त्याच्या चांगल्या चांगल्या बातम्या ज्या आहेत, चांगलं त्याचं केलेलं काम जे आहे लोकांपर्यंत पोहोचवा। सभेत लाडकी बहीण आहेत जास्त दिसून आले। हा, खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी आहेत सगळ्याच प्रचारामध्ये, कारण की लाडक्या बहिणींचं प्रेम जे आहे लाडक्या भावावरती माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवरती आहे आणि ते आज देखील दिसून आलं आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा या लाडक्या बहीणच या अंबरनाथमध्ये कमाल करतील। मित्रपक्षांनी युती तोडली तरी सुद्धा येणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये अस्तित्व असेल कसं वातावरण असू शकतं? इथे तर युती नाहीये, आता इथे फ्रेंडली फाईट चालू आहे। बघूया येणाऱ्या काळामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये आणि बाकी महानगरपालिकेमध्ये काय होतं ते। आमची तर इच्छा आहे सगळ्यांची की महायुतीमध्ये जे आहे निवडणूक झाल्या पाहिजे, महायुतीचाच महापौर झाला पाहिजे। इथे देखील अंबरनाथमध्ये तीच इच्छा होती, पण काही कारणास्तव जी आहे ती युती झाली नाही। पण ठीक आहे, आता युती झाली नाही तर आता वेगवेगळे आम्ही लढतोय, पण एक कोणावरही मला वाटतं सगळ्या लोकप्रतिनिधींना मला आवाहन करायचं आहे की विकासाच्या मुद्द्यावरती जे आहे ते राजकारण केलं पाहिजे, टीका टिप्पणी न करता। युती जी आहे केंद्रामध्ये पण आहे, राज्यामध्ये पण आहे, ही युती जी आहे ती अशीच आबाधित राहिली पाहिजे यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे। आपण आता टीका करायची नाही, परंतु समोरचे जे मित्रपक्ष ते टीका करतायत तरी तुम्ही टीकेतून उत्तर देताय, कशा प्रकारचं असेल? टीकेतून उत्तर देतच नाही ना। जे शिंदे साहेबांनी आम्हाला शिकवलं की टीकेला टीकेतून उत्तर देऊ नका, आपल्या कामातून उत्तर द्या। आता टीका करायला वेळच मिळत नाही, एवढी कामं लोकांना सांगायची झालेली कामं, आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही काय करणार आहोत तर टीकेला कुठेच वाव राहत नाही। आणि लोकांना बघा, या निवडणुका ज्या आहेत त्या सामान्य जनतेच्या निवडणुका आहेत, त्यांना त्यांच्या वॉर्डमध्ये काय मिळणार आहे हे लोकांना इंटरेस्ट आहे ऐकण्यासाठी। लोकांना टीका वगैरे ऐकण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही। साहेब 65 इमारतीचा आज 65 इमारतींच्या संदर्भामध्ये मंत्रालयामध्ये मीटिंग झाली आणि या 65 इमारतीतील लोकांना कसा न्याय मिळेल याच्यासाठी पूर्ण ताकदीनिशी सरकारच्या कडे जे आहे ते बाजू मांडण्याचं काम आम्ही केलं आणि येणाऱ्या काळामध्ये कोर्टामध्ये त्यांची बाजू सक्षमपणे कशी मांडता येईल, कशा प्रकारे त्यांच्यासाठी पॉलिसी करता येईल याच्यासाठी आमचं काम चालू आहे।